महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामती येथील गोजूबावी या गावाच्या ठिकाणी असणाऱ्या धावपट्टीच्या शेजारीच हा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं। त्यांच्यासोबत आणि 6 ते 7 व्यक्ती देखील होतं असं प्राथमिक माहितीतून समोर येतंय। नेमकं हा अपघात कधी झाला आणि आजूबाजूच्या लोकांना याच्याबद्दल काय कधी समजले आपण थोडक्यात जाणून घेऊया। तुम्हाला काय समजलं की इथं विमान अपघात झाला? किती वाजता समजलं? आम्हाला 8:45 वाजता समजलं, झालं समजलं। बर, प्रत्यक्षात तुम्ही त्या ठिकाणी पोहोचला लगेच? लगेच पोहोचलो। काय तुम्हाला काय दिसलं चित्र एकदम? त्यानंतर मोठा पोट, तिथे गेल्यानंतर मोठा पोट चालला होता, झाड चालला होता, त्याच्यामुळे तिथे जवळ कोणाला जाता येत नाही। बरे, विमान अपघात घडायच्या अगोदर कसं काय इथं विमानाने आजूबाजूला काही गिरटे मारले होते गावावरती? आजूबाजूला एक गिरटी मारली। एक गिरटी मारली, त्याच्यानंतर विमान कोसळलं? त्याच्यानंतर काय सांगशील, तुला विमान अपघात झाला तुमच्या गावामध्ये कधी समजलं? आम्हाला 9 वाजता कळलं होतं की म्हणजे सगळा कालवा वेगळा झाला होता आणि म्हणजे विमान पर असं पडायला आलतं, तेव्हा आम्हाला कळलं की इथं अपघात झालेला आहे, विमान पडलेलं आहे। मग नंतर हळूहळू कळलं की अजितदादा पण त्यात होते। मग खूप वाईट म्हणजे अवस्था झाली होती तिथली, म्हणजे बघण्यासारखं काय राहिलं नव्हतं, म्हणजे कोणाचे चेहरे पण दिसत नव्हते, काय नाही, खूप वेगळं झालं होतं आणि एकदम स्फोट झाल्यामुळे तर काही दिसतच नव्हतं तिथं, लय वेगळं झालं। म्हणजे आणि म्हणजे पहिल्यांदा विमानाचा असला घाण आवाज येत होता, एकदम लय वेगळा येत होता, असं विमानाचा आवाज येतोय असं वाटतच नव्हतं, एवढा आवाज वेगळा येत होता। तुमच्या गावाच्या दिशेने विमान भरकटलं का? हा, भरकटलं एकदा, म्हणजे असं राऊंड घेतला आणि नंतर इकडे येत होतं विमान, पण नंतर अचानकच असं पडायच्या गतीवरती आलतं। आमची मम्मी तिथनं बघत होती आणि ते विमान म्हणजे दोन्ही फांद्यांच्या मधनं, तिथं लिंबाचं एक झाड होतं, तर तिथनं दोन्हीच्या फांद्यांच्या मधनं विमान आहे ना असं कोसळलं। ते म्हणजे असं बघण्यासारखं असं वाटत होतं गावातच पडते। त्यावेळेस म्हणजे खरंच लय वाईट वाटण्यासारखं वाटत, असं वाटत होतं की ते विमान आमच्या गावातच पडतंय, पण ते थोडस पुढे गेलं आणि मग तिकडे जाऊन कोसळलं। त्याच्यामध्ये अजितदादा होते हे तुला समजल्यानंतर तुला काय तुझ्या भावना वाटल्या? खूप वाईट वाटत होतं की त्यांनी आमच्या गावासाठी एवढं चांगलं केलं आणि त्यांच्यासोबत असं वाईट झालं, खूपच लय वेगळं वाटतंय, म्हणजे एवढं दुःख झालंय ना, जे ते माणूस रडतंय। तुमच्या शाळेसाठी म्हणा, तुमच्या सर्व भावना त्या दादांनी ओळखून घेतल्या होत्या। दादा आपल्या ह्या तालुक्याचे एकमेव असा नेता आहे की ते लहानापासून थोरांपर्यंत खूप काही गोष्टी समजून घेतात आणि कोणतेही व्यक्ती असू दे, लहानापासून ते मोठ्यापर्यंत, म्हणजे मनापासून जर काय गोष्ट सांगितली ना तर ती इच्छा ते पूर्णच करतात। म्हणजे आमच्या वेळेसच नाही तर आमचे म्हातारे कोतारे असलेले पण त्यांनी काही सांगितलेलं आहे ना, लगेच त्यांचं ते स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार। त्यांनी एकदा जर शब्द ते ठाणला ना की ते करून दाखवतातच। अजितदादा म्हणजे अजितदादाच। काय तुझ्या मनामध्ये दुःख असं वाटतंय? आता आपल्या एक नेता निघून गेला आपल्या ह्याच्यातून, तर काय तुझ्या भावना? म्हणजे काही सांगू शकत नाही, आता मला खूप वाईट वाटतंय। खरं तर तसं पाहिलं तर या गावावरती संपूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचं सावट पसरलेले, ज्या ठिकाणी हा अपघात झाला याच धावपट्टीच्या बाजूला, आणि हे गाव आहे बाजूला गोजूबावी नावाचं हे गाव आहे, या गावाच्या बाजूलाच सर्वप्रथम या विमानाने गिरट्या मारल्या आणि त्याच्यानंतरच हा अपघात झाला। सुरुवातीला एका झाडाच्या फांदीला देखील याचा काही भाग लागल्यामुळं ते विमान कोसळलं असं थोडक्यात दिसून येतंय आणि खरोखरच येथील नागरिक अतिशय म्हणजे दुःखात आहेत। ते आपल्याला सांगूही शकत नाही की या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आणि आज कणखर नेत्याला आपण गमावलंय। काय काय केलं आमच्या गावासाठी? खूप खूप काय काय केलेलं, आमचे रस्ते बनवले तर एवढं चांगलं, म्हणजे हे गाव एक खेडेगाव होतं, म्हणजे यांनी खेडेगाव एक सिटी करण्याचं त्यांचं चाललं होतं, हे विमानतळ हे मोठं करायचं चाललं होतं त्यांचं, म्हणजे खूपच त्यांना म्हणजे तेव्हा त्यांना वाटत होतं की आपलं हे गाव आहे ना, हे खेडेगाव वाटलंच नाही पाहिजे, एक शहर सारखं, एक मोती असल्यागत करणार होते ते त्यांनी, म्हणजे खूपच लय चांगलं चांगलं केलं या गावासाठी। आणि हे विमानतळ पण चाललं होतं मोठं करायचं, आता ते नाही तर आता कोण करणार आहे? आता काय राहिलंच नाही, म्हणजे अजितदादा होते तेवढंच सगळं होतं।
बारामती रस्ते वगैरे सगळं त्यांनी केलं आणि आता राहिलेले रस्ते आता ते काय करणार? आता कोण आहे त्यांच्या माग? आता कोण घेणार आहे आता हात? एवढंच बोलायचंय मला. काय सांगाल, तुम्हाला कधी समजलं की विमान अपघाताची घटना? आम्हाला 9 वाजता कळले. तुम्ही राहायला इथंच आहे का? हा इथंच आहे, मुलं घेतलं का? आणि मुलं आलते आमचे. ते आल्यामुळे त्यांना लगेच फोन केला. आम्ही कुठे गेलो तरी दादांचं नाव सांगायचं व. कुठे गेलो आम्ही साहेबांच्या गावाचं म्हणले तरी माणसं तो काहीची भरपूर. एक धबधबा तुमच्या आठवणी आता आठवणीतच जगायचं म्हणायचं. लय आठवण आता म्हणजे तुम्ही जाणार का आता दादांना बघण्यासाठी? तुम्ही अहो गर्दीमुळे आम्हाला लगेच मेहरबानकीच होईल. सोडायचं पाहिजे. सोडलं म्हणजे आमचं आम्हाला सोडायला पाहिजे गरिबांना. मला एक 8:46 मिनिटांनी स्फोट झाला. त्यावेळेस 8:30 वाजता ज्यावेळेस विमान फेल होते, सुरुवातीला लँडिंग व्यवस्थित झालेली नाही. त्यांना सुरुवातीला आले एक पूर्ण तुमच्या गावाच्या भोवती गिरट्या मारल्या विमानाने? हो, एक गिरटी मारली. सुरुवातीला लँडिंग होताना त्यांना व्यवस्थित लँडिंग झाली नसल्यामुळे एक गिरटी मारली. परत दुसऱ्या गिरटीच्या टाइमला लडबड असं उन्हाळ करू लागले, आवाज वेगळा लागला, असं तिरकं झालं होतं विमान. असं येता येता असे पूर्ण गाव त्याच्याकडे बघत होते की जेणेकरून गावात पडते का काय विमान. पण नशीब की विमान तर थोडस भारताच्या नजदीक धावपट्टीच्या शेजारी विमान कोसळलं. त्यावेळेस विमान कोसळलं त्यावेळेस लोक स्फोट झाला, जाळ मोठा झाला. त्यावेळेस लोक दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला 8:46 मिनिटांनी तिथे गेले. त्यावेळेस बघितलं तर स्फोट झालेला होता, जाळ भरपूर झालेला होता. ते जाऊ वाटत नव्हतं कोणाला, आता तेवढा स्फोटच मोठा झालेला होता. तरी स्थानिक लोकांनी तिथे गेले, त्यांना मदत केली. ते विमानतळापाशी जे दादा होते त्यामुळे एअरपोर्ट वरती त्यांच्या गाड्या, अँब्युलन्स वगैरे पोलीस अगोदरच होते. पण ते कार्यकर्त्यांचा ताफा देखील तिथंच होता म्हणे. कार्यकर्त्यांचा ताफा तिथं अर्धा किलोमीटरवरतीच होता. तो स्फोट झाल्यानंतर त्यांचा ताफा गावकरी तिथे गेले, त्यांना मदत केली. त्यांना तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला काय चित्र दिसलं? त्यावेळेस पूर्ण स्फोट झालेला होता. सर्व लोक त्यावेळेस आम्ही इकडून जाऊ शकतो, पण त्यांच्या गाड्या पण आल्या तिथून. त्यावेळेस मग त्यांना लागणारे पाणी वगैरे तिथून शेजारी घर होते तिथून पाणी दिले त्यांना. आणि त्यांना पूर्ण उघडं शरीर असल्यामुळे त्यांना लेपाटी ही गोदडी अंतरून पांघरून दिले. मग त्यामध्ये घेतलं त्यांनी आणि गाडीमध्ये भरून नेलं, अँब्युलन्स मध्ये घेतलं. त्या क्षणाला घेतलं लगेच की त्या ठिकाणी थोडासा वेळ गेला ना, ते पूर्ण तुम्ही त्या ठिकाणी होते का? सुरुवातीला आता आम्हाला व्यवस्थित थोडा वेळ त्यांची पण टीम आली होती तिकडून. टीम आणि आम्ही सोबत म्हणजे तेच दोन्ही हिकून आम्ही जाऊ पहिल्यांदा कोणाला पाहिलं? पूर्ण स्फोटच झाला होता. सुरुवातीला तर कोणच दिसत नव्हते स्फोटमुळे, तेवढा भडकाच जोरात होता. आणि नंतर एक व्यक्ती असे साईडला होते, ते बघितल्यानंतर घड्याळावरून याच्यावरून ओळख ते दादाच होते. ते किती अशा तिथं त्या बॉडी दिसल्या तुम्हाला पहिल्यांदा? सुरुवातीला एकच भेटली, नंतर मग काही 4 का काही बॉडी टाकल्या गाडीमध्ये. पूर्ण पॅक मग बंदोबस्त त्यांचा आल्यामुळे आम्हाला पण लय पुढे जाता आले नाही. त्या ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर कोण असं बोलत होतं या असं काय दिसलं का? नाही, कोणच नाही. पूर्ण शरीर थांबलं होतं, कोणच असं हालचाल वगैरे कोणाचीच त्या नव्हती. व्यक्ती कुणा ओळखता का त्यातल्या एकाला? नाही, त्यांचा पूर्ण असा चेहरा वगैरे असं काही बाकीच्यांचा तर काही दिसलाच नाही. दादांचा चेहरा थोडासा दिसत होता, ओळख येत होता, तेवढेच. आता आपण अपघातस्थळीची काही दृश्य पाहत आहोत. याच ठिकाणी हे विमान कोसळलं. याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते. आपण पाहत आहोत या गोजूबावी गावच्या परिसरामध्येच असणाऱ्या धावपट्टीच्या बाजूलाच हे विमान कोसळलेलं आपल्याला दिसतंय. बरोबर अगदी थोडक्याच अंतरावरती हे धावपट्टीच्या बाजूलाच हे विमान कोसळले. अजितदादांसोबत आणखीन काही 6 जणही होते त्यांचे सहकारी, ते देखील याच्यामध्ये मृत पावल्याचं समजतंय. आता या ठिकाणाची काही दृश्य आपण पाहतो. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच्यामध्ये अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि ते या अपघातात अक्षरशः आज त्यांना मरण आलेलं आहे.